आपला कर्णधार आणि आर्ट आपले प्लेइंग 11 एकदा सांगून जायचे. भूषण पंच अतिशय सुंदर असा शॉट, चौकार. आता पुढचा षटक घेऊन येतात ते स्वतः टीमचे कर्णधार अभिजित. अभिजित यादव येतात ते पुढचा षटक घेऊन. बघू आदित्य आदित्य कुडालकर. चला सामना चालू करायचा आहे पंच. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. परमेश मात्र काहीतरी बदल करतात आहे क्षेत्ररक्षणामध्ये. पहिल्या ओव्हरला त्याच्यामध्ये कसं स्ट्राईकला आदित्य होता. 12 रन झालेत. पहिल्या बॉलला आता चौका आलेला. पहिल्या बॉलला. दुसऱ्या बॉलला विकेट गेलेली. किशन तिसऱ्या बॉलला किशनने चौका मारला ना पहिल्या बॉलला. हा पहिल्या बॉल बाउंड्री मारली. नंतर एक वाईट टाकला आणि हा पंचांचा इशारा. वाईट चेंडू. धाव संख्या झाली ती 13. वाईट टाकला मग एक सिंगल काढला त्यांना. किती रन झाले टोटल? 12. पहिल्या ओव्हरला 12 होते. आता अभिजित यादव. वाईट बॉल. दुसरा चेंडू अतिशय सुरेख असा रिव्हर्स स्वीपचा फटका किसन यांच्या बॅटमधून. धाव संख्यात भर. धाव संख्या झाली ती 17. अतिशय सुरेख असा फटका रिव्हर्स स्वीपचा किसन मार्फत. बघूया पुढच्या चेंडू घेऊन अभिजित काय करतात आपल्या संघासाठी. अतिशय सुरेख असा कव्हर ड्राईव्ह. फुलटॉस चेंडू होता. त्याचा चांगलाच समारोप घेतलाय किसन यांनी. अतिशय सुरेख असा फटका.
धावसंख्या झाली 21. आणि हा बघूयात चौकार, अतिशय सुंदर. 3 चेंडू तिन्ही चौकार किसन यांच्या बॅटमध्ये. तिन्ही चौकार लगावलेत किसन यांनी. अतिशय सुरेख अशी फलंदाजी करताना आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार आहेत आपल्या नेदरलँड्स संघाचे. तीन चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 25. आणि हा शॉट धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या झाली ती 26. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 26. एक गडी बाद. स्ट्राइक एंडला लच्चू. आणि हा फुलटॉस चेंडू होता, मात्र त्याला काहीसा जमला नाहीये लच्चूला मारायला. इथे एक विकेटचं पतन होत आहे. स्ट्राइक एंडला आलेले ते पिंट्या. अनिकेत नायक. स्ट्राइक एंडला मात्र अनिकेत. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. शेवटचा षटक. आणि हा पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. धाव संख्या झाली ती 27. धाव संख्या झाली ती 28. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 28. परमिशन, सॉरी, तुषार इंगळे, मॅन फ्रॉम पॅन्थर. तुषार इंगळे येतात एक काळू बॉलिंग मार्फत. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. तिचे नावाजलेले गोलंदाज आहे ते. स्ट्राइकिंग एंडला आहेत ते अनिकेत. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. आणि हा पहिला चेंडू बाहेर मारलाय अनिकेत यांनी. तिसऱ्या विकेटचं पतन होतं इथे. धावांनी वाढते. धाव संख्या झाली ती 32 धावा.
धावसंख्या झाली ती 32. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरं षटक घेऊन तुषार. इथे मात्र पंचांचा इशारा बघावा लागेल आपल्याला. पंचांशी कोणी वाद घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांना निर्णय देऊ द्या त्यांचा. पंच आपला निर्णय नो चेंडू, नो +1. आणि फ्री हिट असेल किसनसाठी. ही फ्री हिट असेल, लक्षात घ्यायचंय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आणि एक इथे अजून एक नो आणि इथे गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. समोरून बॉल उडला एबी यांच्या आणि इथे मात्र नो +4. धाव संख्या झाली ती मात्र 39 धावा. आणि इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 40. धाव संख्या झाली ती 40. कृपया करून जेसीबीच्या बाजूला ज्या गाड्या आहेत त्या कृपया करून काढायच्या आहेत. जेसीबीच्या बाजूला ज्या गाड्या आहेत त्या काढायच्या आहेत. जेसीबी ते मात्र सुरेख असा फटका किलियांचा. धाव संख्यात भर. धाव संख्या झाली ती 1 धावाने पुढे जाते 41. शेवटचा चेंडू तुषार यांचा. सुंदर असा फ्लिक मात्र इथे मात्र चौकार. अतिशय सुरेख अशी फलंदाजी. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 45. कृपया करून जेसीबीच्या बाजूला ज्या गाड्या आहेत त्या कृपया करून ज्यांच्या असतील त्यांनी काढायच्या आहेत. आमच्या ऑर्गनायझर यांनी कृपया करून विनंती केली की जेसीबीच्या बाजूला ज्या गाड्या आहेत त्या लवकरात लवकर काढून घ्यायच्या आहेत, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कृपया करून काढायच्या त्या गाड्या. पुढची ओव्हर घेऊन मात्र मॅन फ्रॉम C11 गोरख. गोरख गोरख अतिशय सुरेख अशी गोलंदाजी टाकतात गोरख. किसनने मात्र इथे इम्प्रेस केले. 10 चेंडू 28 धावा किसन मार्फत झालेले आहेत. अतिशय सुरेख अशी फलंदाजी करताना किसन. पहिला चेंडू घेऊन चौथ्या षटकाचा गोरख. स्ट्रायकिंग एंडला स्वतः टीमचे ओनर निखिल. बघू काय करतात आपल्या संघासाठी. चला सामना लवकर चालू करायचा आहे. पहिला चेंडू घेऊन गोरख. इथे मात्र निखिलच्या स्वरूपात अजून एक विकेट गमावावं लागते नेदरलँड्सना.
ते आपल्या संघासाठी. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. एक चेंडू 45 धावा. बघू काय करतात आपल्या संघासाठी युवी. एक चेंडू 45 धावा. इथे मात्र सुरेखाचा फटका युवी यांचा. नेदरलँड टीम आपल्या टोटल स्कोरच्या जवळ आहे 50च्या. बघूया काय करतात युवी. तिसरा चेंडू घेऊन गोरख. इथे वॉट अ कॅच यार, गुड कॅच. $49 धावा. किसनला कुठेतरी मात्र नॉन स्ट्रायकर एंडवर ठेवलंय या षटकामध्ये. 10 चेंडू आणि 28 धावा केलेल्या आहेत किसन यांनी. कुठेतरी संघाला गरज असेल 3 चेंडू नंतर. धाव संख्या झाली ती 49. बॅटिंग स्ट्रायकिंग एंडला ओमकार मोरे, मॅन फ्रॉम तानाजीनगर. बघू काय करतात आपल्या संघासाठी. बॉलिंग मार्फत गोरख. इथे मात्र सुरेख असा कट मारलाय ओमी. इथे मात्र फटका फसलाय, मात्र विकेट नाही जाणार. इथे फ्री हिट आहे. डॉट चेंडू येईल. फ्री हिट होती त्यामुळे विकेट नाही गमवावं लागणार ओमी यांना. सुरेखाचा फटका होता ओमी यांचा. व्यंकटी कृपया करून स्टेज जवळ बघायचंय. व्यंकटी व्हॉलंटियर. सगळ्यांनी बांबूवरून हात काढायचे आहेत. मयूरराव बांबूवरून हात काढा. इथे मात्र बघायला लागेल काय होतंय. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण दानिश यांचं. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 55. आतापर्यंतचा हायएस्ट टोटल BCL 2025चा नेदरलँड संघामार्फत येतोय. आदित्य कुडालकर काहीतरी मेसेज देतात आहे किसन यांना. सगळ्यांनी बांबूवरचे हात काढायचेत. राजेश भोईर बांबूवरचा हात काढा. चेक. 55 धावा झालेल्या आहेत. आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर आणि लोएस्ट स्कोर पण याच टीमने केलाय. ज्या प्रकारे RCB परफॉर्म करते त्याप्रमाणे परफॉर्म करताना दिसते आपल्याला इथे नेदरलँडची टीम. अतिशय सुरेख फलंदाजी. अतिशय सुरेख फटका होता, मात्र ओमी यांनी काहीतरी बॉल अडवला इथे आणि चौकार वाचवला तो ओमकार यांनी. खूप अभिनंदन करण्यात आलंय की एक जबाबदारीची इनिंग बघायला 56. सुरेख फलंदाजी किसन मार्फत बघायला भेटले आम्हाला. से तुषार मामा ताज 828. सीक्रेट क्या है ताज का, देखना पड़ेगा.
जिंकण्यासाठी मात्र 57 धावांची गरज साऊथ आफ्रिका स्ट्रायकर्स या संघाला. बघूया कितपत ते या धावांची मजल मारू शकतात. आपण या आधीचा सामना रोहन जर पाहिला तर 53 धावा हव्या होत्या. आपल्याला वाटलं नव्हतं की तो संघ तिथपर्यंत पोहोचेल, पण आयर्लंड संघाने अतिशय सुरेख फलंदाजी केली आणि ते लक्ष मिळवून दाखवलं. तर आता आपल्याला हा साऊथ आफ्रिका संघात देखील विश्वास असेल की जर ती टीम करू शकते तर आम्ही देखील नक्कीच करू शकतो. पाहूया या संघाचा पाठलाग कसा करतायत ते. पंच लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आणि यापुढील होणारा सामना त्या दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. यापुढील होणारा सामना न्यूझीलंड विरुद्ध इंडिया. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कर्णधार न्यूझीलंड कर्णधार इंडिया दोघांनी टॉस साठी यायचे आणि आपले प्लेइंग 11 घेऊन यायचे. अतिशय मातब्बर संघ साऊथ आफ्रिका सुद्धा आहे. त्यांना पण कमी लेखता येणार नाही. त्यांच्याकडे पण धडाकेबाज फलंदाज आहेत. नक्कीच नक्कीच आपण पाहू शकता की आता स्ट्राईक घेतली ती परमेश यांनी आणि गवळी आपल्याला दिसत आहेत नॉन स्ट्राईकवर. चांगले चांगले फलंदाज साऊथ आफ्रिकामध्ये पण आहेत. ते नक्कीच एक चांगला सामना आम्हाला दाखवतील अशी आमची इच्छा आहे. आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतात ते ओमकार उर्फ ओमी. विजयासाठी 57 धावांची आवश्यकता आहे आणि गणेश आणि आता सामन्याला सुरुवात होत आहे. 57 धावांचं मातब्बर असं भलं मोठं लक्ष समोर आहे ते साऊथ आफ्रिका संघाच्या. साऊथ आफ्रिका संघ इंटरनॅशनल लेवलवर पण आपण पाहू शकता की सगळ्यात मोठा रन चेस केला होता त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध. तसाच रन चेस इथे करायला लागेल. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूची सुरुवात 4 धावांनी परमेश यांच्या बॅट मधून. बरेचसे खेळाडू आहेत. आणि आता मात्र वाईड चेंडू होता. त्याच्याबरोबर छेडखानी करण्याचा प्रयत्नाने न्यूझीलंड दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं. न्यूझीलंड संघाचे कर्णधार विकी उर्फ केन विल्यमसन. सगळ्या क्रिकेट प्रेक्षकांना माझी नम्र विनंती की कृपया करून बांबूवरून हात काढायचेत. कृपया बांबूवरून हात काढा. थोडं सहकार्य करा. आपलीच टुर्नामेंट आहे. थोडं सहकार्य करा मित्रांनो. आणि पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ओमकार सज्ज. आता मात्र वाईड चेंडू. सूर्यकाशी सुरुवात केली होती परमेश्वरनी. चौका दिला होता पण त्यानंतर थोडीशी लालच म्हणायला लागेल आपल्याला. बाहेरचा बॉल आणि आता मात्र पिंट्या यांच्याकडे मारलेला पॉइंटच्या दिशेने चेंडू. 1 धावेवर समाधान मानायला लागते ते दानिश यांना. सुरेख असा कट मारलेला दानिशने. अतिशय सुंदर असे खेळाडू आहेत. सर्कलला त्यांची बॅटिंग बघायला लोक आवर्जून येतात.
आता मात्र स्ट्राईकवर आले ते गणेश. नॉन स्ट्राईकवरून बॅट्समनना थोडंसं इन्स्ट्रक्शन देत होते, आता स्वतः स्ट्राईकवर आलेत. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. आणि फिल्डिंगमध्ये चेंज करताना दिसत आहेत इथे कर्णधार आणि संघ मालक निखिल ग्राउंडवर इकडनं तिकडे पळताना दिसतात. आपल्या संघासाठी 100% देत आहेत. आता मात्र कव्हरच्या दिशेने टोळण्याचा प्रयत्न, पूर्ण बॅटचा फेस ओपन केला होता, मात्र तेवढा जोरदार फटका नव्हता, त्यामुळे फक्त एक धाव मिळेल ती गणेश यांना. प्रत्येक चेंडूवर आपल्या इथे क्षेत्ररक्षण बदलताना दिसत आहेत. पुढचा चेंडू घेऊन येतात ते ओमी. पुढे टोलण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. निर्धाव असा चेंडू मिळालाय. धावसंख्या 7, 5 चेंडू 7 धावा. लक्षात घ्यायचं, सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके येणं जरुरी आहे, चौकार येणं जरुरी आहे. आता मात्र जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता, थोडा रूम घेतला होता, परंतु एकच धावावर समाधान मला. दानिशला षटक संपलेले, धावसंख्या झाली आहे ती 8. विजयासाठी 18 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. एक्झॅक्टली 18 बॉलमध्ये 49 धावा आयर्लंडला देखील पाहिजे होत्या आणि त्यांनी ते लक्ष जमा करून दाखवलं होतं. आता पुढील सामना न्यूझीलंड वर्सेस इंडिया. न्यूझीलंड संघाचे कर्णधार विकी. नक्कीच एक सुंदर असं षटक. जर धावांच्या बाबतीत बघायला गेलं तर असं एक फायदेशीर असं षटक टाकलंय ओमी यांनी. अतिशय सुंदर असं षटक 8 धावांचं. आणि भूषण यांना विनंती की त्यांनी टॉस उडून घ्यायचा आहे पुढचा. पुढचं षटक घेऊन रोहित इथे मात्र येतोय. स्ट्रायकिंग एंडला दानिश, बॉलिंग मार्फत रोहित. बघू काय करतात आपल्या संघासाठी. सुंदर इथे मात्र बघावं लागेल, सुंदर असा फटका होता रोहित, पण सर्व क्षेत्ररक्षण हातात गेला, तेवढं ताळमेळ बघायला नाही मिळालं दोन्ही फलंदाज. कीप. बघू काय करता आपल्या संघासाठी. इथे मात्र काहीसा ऑफ बॅलन्स होतोय साऊथ आफ्रिका संघ. स्ट्रायकिंग एंडला मात्र गणेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर आकिब. इथे मात्र बघावं लागेल, इथे आत्महत्या. यादव स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बघायला भेटतात आहे. पूर्ण आपल्या संघाचं आता ओझं एक प्रकारे त्यांना पुढे न्यायचंय. बघूया काय करतात आपल्या संघासाठी अभिजित. स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग मार्फत रोहित. इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण ओमी यांचं. धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या झाली ती 9. भलं मोठं लक्ष इथे आता समोर आहे. जसा जसा सामना पुढे जाईल तसं तसं एक सामना हा अवघड होणार आहे साऊथ आफ्रिका संघासाठी. इथे मात्र अजून एक गडी बाद रनआउटच्या स्वरूपात.
4 चेंडू झाले. 4 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 9. जिंकण्यासाठी अजूनही एक भलं मोठं लक्ष साऊथ आफ्रिका समोर आहे. बघू काय करतात आपल्या संघासाठी आकाश. इथे मात्र एक अतिरिक्त चेंडू रोहित मार्फत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 10. इथे मात्र पंचांचा इशारा बघावा लागेल आपल्याला. रोहित ते मात्र शेवटचा चेंडू. चला सामना लवकर चालू करायचा आहे. शेवटचा चेंडू. ते मात्र धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 15. एंड ऑफ 2 ओव्हर्स. आता मात्र गोलंदाजीसाठी बघूया कोणाला आमंत्रित करतात. किसन. 12 चेंडू 40 धावांची आवश्यकता. रितेश लाडके जिथे कुठे असाल त्यांनी अंपायरशी संपर्क साधायचा. लेग अंपायरशी. 12 चेंडू 40 धावांची आवश्यकता. 42 माफ करा 42 आहे. 42. बॉलिंग येते एंड मार्फत. काय नाव आहे लक्ष्मण लच्चू. बॉलिंग मार्फत. बघू काय करतं आपल्या संघासाठी. स्ट्रायकिंग एंडला आकाश. जिंकण्यासाठी अजून एक भलं मोठं लक्ष साऊथ आफ्रिका स्ट्रायकर्स यांच्या समोर आहे. सामन्यात वरचढ करायची असेल तर या षटकामध्ये कमीत कमी एक 16 ते 17 धावा आल्या पाहिजेत साऊथ आफ्रिका स्ट्रायकर या संघासाठी. तेव्हा कुठे जाऊन सामना रंगीत होईल. बघू काय करतं आपल्या संघासाठी आकाश. पहिला चेंडू इथे मात्र विकेट. इथे मात्र स्वीपचा प्रयत्न मात्र इथे बघ
ते मात्र धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 17. जिंकण्यासाठी अजूनही 9 चेंडू 40 धावांची आवश्यकता. सामना कुठेतरी एकतर्फा आपल्याला बघायला भेटतोय. अतिशय कम्फर्टेबल सिच्युएशन मध्ये नेदरलँड्स. इथे मात्र बघायला भेटेल आपल्याला धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 18. 8 चेंडू 39 धावांची आवश्यकता. इथे मात्र बघायला भेटेल आपल्याला धाव संख्या कुठेतरी झाली आहे 19. जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 38 धावा. इथे मात्र सुरेख असा फटका जॉय मार्फत. तुषार मामा बघू काय करता आपल्या संघासाठी. जिंकण्यासाठी अजूनही तुषार बघू काय करतात मामा आपल्या संघासाठी. तुषार स्ट्रायकिंग एंडला आकिब. जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता. ते मात्र 9 चेंडू. फ्री हिट असेल आकिब साठी. फ्री हिट असेल आकिब साठी ही वाली. बघू काय करता आपल्या संघासाठी. इथे मात्र अजून एक गच्चा असा चेंडू मामांमार्फत. सहा चेंडू 32 धावांची आवश्यकता अजूनही. इथे मात्र फ्री हिट होती आकिब. फ्री हिट होती. विकेट नाही जाणार तुमची एवढं लक्षात ठेवा. जिंकण्यासाठी अजूनही 5 चेंडूंमध्ये 32 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 32 धावांची आवश्यकता. इथे मात्र परत एकदा बाहेर चेंडू. बघा एका सामने इथे मात्र डॉट चेंडू. पंच निर्णय देतील विक्रांत गायकवाड.
जिंकण्यासाठी 2 चेंडू 32 धावा. वाईट चेंडू इथे मात्र. 2 चेंडू 31 धावांची आवश्यकता. ते मात्र बघावं लागेल. धावसंख्या देखील वाढ. धावसंख्या झाली ती 27. 2 चेंडू शिल्लक आहेत अजून. 2 चेंडू. वाईड होता तो पहिल्याचा. बघूया जॉय काय करतात आपल्या संघासाठी. इथे मात्र अजून एक विकेट. कोणीही बांबूला धक्का नाही द्यायचा आहे. बांबूवरून हात काढायचे सगळ्यांनी कृपया करून. गोरख सर माय फेवरेट बैट्समैन, मोहब्बत से सिंगल लेते हुए सभी को बताना चाहता हूँ गोरख सर ने बहुत मेहनत की है विकेट बनाने के लिए. हम सब दिल से धन्यवाद करना चाहते हैं. गोरख सर बाहर आइए. आता आपण मागील सर्व सामन्यांचे मॅन ऑफ द मॅच जे बाकी आहेत ते देणार आहोत इथे. तर निखिलला विनंती आहे की त्यांनी इथे मॅन ऑफ द मॅच देऊन घ्यायचंय. ज्या सामन्यांचे मॅन ऑफ द मॅच बाकी होते ऑस्ट्रेलिया वर्सेस नेदरलँड. ऑस्ट्रेलिया वर्सेस नेदरलँड जी मॅच झाली होती त्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच दिले जाते ऑस्ट्रेलिया संघाचे नितीन मडिवाल. ऑस्ट्रेलिया संघाचे नितीन मडिवाल मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच स्वीकारायला यायचंय. आणि त्यानंतर जी मॅच झाली होती आयर्लंड वर्सेस न्यूझीलंड. आयर्लंड वर्सेस न्यूझीलंड या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरले होते संदीप. संदीपने यायचे मॅन ऑफ द मॅच घ्यायला. हॅलो हॅलो. संदीप अतिशय यंग टॅलेंट नितीन मडिवाल. सुरेख अशी गोलंदाजी टाकली त्यांनी ऑस्ट्रेलिया संघासाठी. जिथे कुठे असतील त्यांनी आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायला यायचंय. चला सामना चालू करायचा आहे. आणि याआधी जो सामना झाला होता नेदरलँड विरुद्ध साऊथ आफ्रिका या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच भेटते त्यांच्या संघाच्या कर्णधार किशन यांना. तर किशन यांनी देखील आपलं मॅन ऑफ द मॅच घ्यायला यायचंय. किशन पहिल्या सामन्यामध्ये सुरेख अशी फलंदाजी किसन यांनी केलेली आपल्या संघासाठी. 11 चेंडू 29 धावा. नाही नाही आमच्या टायमाला आपण ऑस्ट्रेलिया आहे. किसन कसं वाटलं फलंदाजी करून तुम्ही?
चेक. बाजूला संदीप. आणि मॅन ऑफ द मॅच किशन यांना देते. आपले सोनूजी आहेत त्यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे. किशन अतिशय कॅप्टन. सुरेख टाळ्या झाल्या पाहिजे किशनसाठी. अतिशय सुरेख अशी फलंदाजी केलेली त्यांनी. चला सामना सुरू करायचा आहे. दूसरा आया क्या मैन ऑफ द मैच हो? किशन लिख रहा है ना स्कोर. उमेश यादव संदीप यांना मॅन ऑफ द पुढचा मॅन ऑफ द मॅच. मॅच देतात. संदीप यांना मॅन ऑफ द मॅच दिली जाते इथे. अतिशय सुरेख अशी फलंदाजी संदीप यांच्या मार्फत आपल्याला बघायला भेटली आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 चौकार लगावले होते संदीप यांनी. अतिशय सुरेख अशी फलंदाजी. Thank मॅच you, स्टार्ट संदीप. करायची आहे. दोन्ही अंपायरांना विनंती आहे की मॅच स्टार्ट करायची आहे. नेदरलँड कोणती राहिली आहे का? एकच राहिले ना दादा. तुमच्या मॅच दिलं का? दिले पहिल्या मॅच पहिल्या मॅच हा तो एक येतो. दिलं का तुमच्या मॅच? पोरगा लहान बाहेर गेला का? कोण आहे स्कोरर? स्कोरर किशन. स्कोरर सामन्याची सुरुवात होते. पहिला सामना बघायला गेलं तर इंडिया या संघाने पहिला सामना अतिशय सुरेख पद्धतीने जिंकला होता. तिथे मात्र 54 रन 2 मारून- मिनिटं अंपायर 2 मिनिटं. बाबू प्लेइंग 11 नाही दिली. सेम स्कॉड. सेम स्कॉड न्यूझीलंड प्लेइंग 11. दिली. न्यूझीलंड प्लेइंग 11. न्यूझीलंडच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांची प्लेइंग 11 नाही पोहोचली इकडे.